तर आषाढ चालू झाले 15 दिवस झाले, पण काय त्याच्यासाठी काय आषाढ आपल्याकडे भारतीय परंपरेनुसार आषाढ तळण्याची परंपरा आहे. तेच म्हटलं चला काहीतरी करूयात. मी पहिल्यांदाच करणार आहे कापण्या. आणि तिथं तुमच्यासोबत शेअर करते मी कशा करते त्या. तर खूप दिवसांनंतर 15 दिवस झाले तर आषाढ चालू होऊन, पण अजून काही करायला वेळ भेटला नव्हता. म्हटलं चला आज करूयात. तर त्यासाठी मी इकडे गव्हाचं पीठ घेतले 3 वाट्या आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलं. मळून घ्यायचे पीठ असं ते मोहन कडकडीत तेलाचं टाकून गरम करून टाकायचं. म्हणजे कापण्या कशा छान अशा मऊ आणि लुसलुशीत होतात, वातट वगैरे काही होत नाहीत. त्यासाठीच इकडे मी तेल गरम करायला ठेवलंय. ते म्हणजे चमच्याने हलवायचं. तेल खूप गरम असल्यामुळे ते लगेच हात घालायचा नाही त्याच्यामध्ये, मळून घ्यायचं. चमच्याने हलवून घ्यायचं असं. इकडे मी आणि 1 वाटी बारीक चिरून गूळ घेतलेला आहे. तो गूळ पण गरम वितळायला ठेवला आहे. त्याचं ते पाणी पण खूप नंतर मग सगळं हाताने असं मस्त सगळं तेल सगळ्या पिठाला असं चोळून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि सुंठ आणि नंतर कोमट झालेलं गुळाचं पाणी त्यात टाकून चांगलं घट्टसर मळायचं. पीठ असं पातळ ठेवायचं नाही, असं पुरीला मिळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं पीठ. गुळाचं पाणी ना थोडं थोडं टाकायचं आणि थोडं थोडं मळायचं. एकदम जास्त टाकलं तर ते पातळ होऊ शकतं. त्यामुळे जसं पिठात पाणी सपाट झालं तसं थोडं थोडं ते ॲड करत जायचं. आणि थोडं शिल्लक राहिलं तर बाजूला ठेवायचं. आणि जर कमी पडलं पाणी थोडंसं तर थोडंसं कोमट पाणी तुम्ही घेऊ शकता ते पीठ मळण्यासाठी. असं करायचं. मस्त असा घट्टसर गोळा बनवून आपला तयार झाला आहे. हे बघा मस्त झाले पीठ असं. नंतर असं छान असं त्याला हे करून घ्यायचं, मस्त मळून घ्यायचं, चांगलं मऊ करून घ्यायचं ते पीठ थोडंसं तेल लावून. नंतर असं गोळे काढायचे आणि लाटायचं. तर ह्या खायला खूप छान लागतात कापण्या. चहाबरोबर खूप भारी लागतात. मला तर चहाबरोबर खूप आवडतात आणि माझ्या मुलांना पण खूप आवडतात. आणि सगळीकडनं एकसारखं लाटायचं, असं जाड पातळ जास्त ठेवायचं नाही. तोपर्यंत एकीकडे लगेच मी कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल पण असं चांगलं कडकडीत तापून द्यायचं. आणि नंतर कापण्या टाकल्या की ते मीडियम गॅसवरती कापण्या तळायच्या, म्हणजे छान होतात, अशा कडक होत नाहीत. आणि अशा बघा मी अशा प्रकारात कापण्या कापून घेतल्यात.
चला तर तयार आहेत आपल्या कापण्या. कशा वाटलात व्हिडिओ, कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.